जो कलेक्टर साहब को जो निवेदन देने आए हैं, आदरणीय मासूमारे साहब, तुमाने साहब, प्रवीण खोपरागड़े जी और हमारे सचिन फाले जी, गिरे जी और हमारे जो मित्र है यहाँ पे जो उपस्थित खड़से जी और बाकी सभी सुशिक्षित बेरोजगार अभियंता जो आज जो अपनी मांग लेकर यहाँ पर जो आए, हर्षल अशोक पाटिल के जो श्रद्धांजलि देने हम जो कलेक्टर ऑफिस में आए हैं, उन्हें निवेदन देने आए हैं कि जो आज हमारे बेरोजगार भाई की जो जिस घटना हुई है, ऐसी घटना पूरे महाराष्ट्र में कहीं नहीं होना चाहिए। और जो हमारे थकित पेमेंट है जिला परिषद, पीडब्ल्यूडी, इरिगेशन और महानगर पालिका में जो हमारी थकित पेमेंट है, ये नहीं जल्द से जल्द मिलना चाहिए, ताकि हमारे जो बेरोजगार भाई है जो आत्महत्या कर रहे हैं वो नहीं होना, घटना ऐसी नहीं होना चाहिए और ऐसी घटना की पुनरावृत्ति दोबारा नहीं होना चाहिए। उसको लेकर एक शोकांतिका और एक श्रद्धांजलि हमारे बेरोजगार अभियंताओं की ओर से पूरे संपूर्ण महाराष्ट्र में दी जा रही है। नागपुर से इंडियन अनएम्प्लॉयड इंजीनियर एसोसिएशन की ओर से अभी जिलाधिकारी कार्यालय में हमने जो निवेदन दिया है कि हमारी ऐसी घटना नहीं होना चाहिए। और जिला परिषद के विशेष रूप से हमारी नम्र विनंती है कि फाले जी से भी हमारी विनंती है और प्रवीण खोपरागड़े जी से, तुमाने जी से और मासूमारे साहब से कि आप लोग जो प्रयत्न कर रहे हो, एक सटीक प्रयत्न, आपका प्रयत्न जब ही सफल होगा जब आप सारे बेरोजगारों के बिल, सारे पेंडिंग बिल निकालेंगे और सही मायने में हर्षल अशोक पाटिल को वो श्रद्धांजलि होंगी हमारी इंडियन अनएम्प्लॉयड इंजीनियर की ओर से। बस यही कहते हैं, मैं अपने साथी को कहूंगा कि वो श्रद्धांजलि में 2 शब्द कहे। हर्षल अशोक पाटील या तरुणाने सांगलीमध्ये जी आत्महत्या केली आहे, त्या आत्महत्येची पुनरावृत्ती पूर्ण महाराष्ट्रात कुठेही होऊ नये याकरता आम्ही सर्व सुशिक्षित बेरोजगार अभियंते इथे एकत्रित झालेलो आहे। इंडियन अनएम्प्लॉयड इंजिनियर असोसिएशन नागपूर तर्फे आम्ही एक ज्ञापन इथे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेलं आहे आणि आमची ही विशेष मागणी आहे त्यामध्ये की जेवढे सुशिक्षित बेरोजगार संपूर्ण महाराष्ट्रात आहेत, ज्यांचे बिलं गेल्या 2 वर्षापासून थकीत आहेत आणि ते प्रचंड आर्थिक तणावामध्ये आहे, आर्थिक दडपणाखाली आहे, त्यांच्यावर बँकांचे ओझे आहेत, बँकांच्या कर्जाचे ओझे आहेत, सावकारांच्या कर्जाचे ओझे आहेत। तर शासनाला आमची विनंती आहे की लवकरात लवकर ही सर्व देयके देण्यात यावी आणि ह्या तरुणाने, या सुशिक्षित बेरोजगार तरुणाने जी आत्महत्या केली, या आत्महत्येची पुनरावृत्ती पूर्ण महाराष्ट्रात कुठे घडू नये त्यासाठी आम्ही एकत्रित आलेलो आहे आणि आम्ही शासनाला विशेष रूपाने या गोष्टीकडे शासनाचं ज्ञान आकर्षित करू इच्छितो की या आत्महत्येने एखादं वावटं सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांच्या आत्महत्येचं वावटं या महाराष्ट्रात उठता कामा नये आणि त्याकरता तुम्ही आवर्जून या घटनेकडे लक्ष द्यावे आणि सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांचे संपूर्ण बिल जे पूर्ण महाराष्ट्रात पेंडिंग आहे ते लवकरात लवकर देण्याची कृपा करावी अशी महाराष्ट्राला विनंती करतो। मिळालाच पाहिजे हर्षल पाटील, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे। हर्षल पाटील हे सुशिक्षित बेरोजगार अभियंता यांनी कामाची पेंडिंग बिलं आणि त्यांना जे काही कर्जबाजारी असल्यामुळे त्यांनी आत्महत्या केली। हा सुशिक्षित बेरोजगार अभियंता यांनी अनेक कामे केलेली आहेत, परंतु एक इकडून तिकडून कर्जबाजार झालेला हा सुशिक्षित बेरोजगार अभियंता, शासनाने याला खोटे आश्वासन, खोटे स्वप्न दाखवून याला निराश केले आणि शेवटी हा सुशिक्षित बेरोजगार अभियंता यांनी आत्महत्या केली। या सुशिक्षित बेरोजगार अभियंतामुळे अनेक आमचे जे सुशिक्षित बेरोजगार अभियंता यांच्यात एक भीती तयार झालेली आहे, कारण की सुशिक्षित बेरोजगार अभियंता याच्याकडे उदरनिर्वाह करण्यासाठी काही पैसे नसतात, तो इकडून तिकडून पैसे आणतो, बँकेचे लोन घेतो आणि आपला काम करतो। त्याच्यानंतर शासन त्याला खोटे स्वप्न दाखवून त्याच्याकडनं कामं करून घेतात आणि त्याला पेमेंट मिळत नाहीत। थकीत पेमेंटमुळे त्याला एक संकट आणि एक टेन्शन राहते आणि त्याच्यामध्ये तो या सगळ्या गोष्टीला प्रवृत्त होतो। त्याच्यामुळे सुशिक्षित बेरोजगार अभियंताचे शासनाने त्याला प्राधान्य देऊन त्याचे सुशिक्षित बेरोजगार अभियंताचे जे काही पेंडिंग बिले आहेत ते लवकरात लवकर द्यावे। तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी या
गोष्टीकडे सुद्धा लक्ष द्यावे की सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना याला प्राधान्य देऊन त्याचे बिल लवकरात लवकर द्यावे. तसेच या घटनेची पुनरावृत्ती होता कामा नये. सुशिक्षित बेरोजगार अभियंता तुषार पाटील यांना आम्ही श्रद्धांजली अर्पण करतोय.